मित्रांनो, युग बदललं. काही वर्षापूर्वी आपल्याला परगावला जायचं म्हणलं तरी कुठल्याच प्रकारचं वाहन मिळत नव्हतं, ना टू व्हीलर ना फोर व्हीलर. तर मित्रांनो, त्यावेळेस वाहन म्हणजे होती बैलगाडी. या सर्जा राजाची जोडी झुकली की बैलगाडी खळखळ खळखळ आवाज करत निघायची. तर मित्रांनो, त्यावेळेस वाहन नसल्यामुळे पंढरपूरच्या वारीला जाण्यासाठी बैलगाडीचा वापर केला जायचा. आपल्या महाराष्ट्राची खूप मोठी परंपरा आहे बरं का. तर तीच परंपरा आज देखील जपली जाते. आज देखील हजारो बैलगाड्या ह्या पंढरपूरच्या दिशेने निघून जातात. बघा तुम्ही, खरंच छान वाटते एकदम. हो, नमस्कार माऊली. नमस्कार. माऊली, मला सांगा, तुम्ही आता कुठून आलात? आम्ही पोपळीतनं सोलापूरला गेलो, पुन्हा पंढरपूरला गेलो, पुन्हा सोलापूरला आलो, माघारी रिटर्न घरी चालला होता. तुमचं गाव कुठे आहे? हा आता किती दिवस झाले तुम्ही आता इकडे आलात? आता आज आमचा 8व्या दिवसी घरी पोचतो आम्ही. 8 दिवस झाले. कोणचं गाव? बरोबर. पोपळी. वारीत तुम्ही आपलं ही ढवळ्या पोळ्या घेऊन गेलता, हा कसं वाटतंय? मस्त पालखी सोहळ्यासारखं वाटतंय आम्हाला. हा, पालखी सोहळा असल्यासारखं आनंद. आनंद. म्हणजे तुमच्या बरोबर ह्या बैलाची मी पहिला वारी झाली. वारी झाली. हा. धन्यवाद माऊली. बैलाची बी शिना नदीत आंघोळ झाली, आपली बी झाली, वारी बी झाली, 4 पैसे बी आपल्याला मिळाले. होय. एकदम सुख शांती ना. एकदम सुख शांती सुख पालखी सोहळ्यासारखं. धन्यवाद माऊली.